ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಭರ್ಜರಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಷೇತ್ರದಾದ್ಯಂತ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ಗೆ ಜನ ಬೆಂಬಲವನ್ನ ಸೂಚಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಖಾನಾಪುರದ ಗರ್ಲಗುಂಜಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಮತಬೇಟೆ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಶಾಸಕಿ ಆಗಿದ್ದಾಗ ಮಾಡಿದ ಕೆಲಸವನ್ನ ಉಲ್ಲೇಖಿಸಿ ಮತಯಾಚಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಜಲಿ ಅವರು. ಮರಾಠಿ ಸಮುದಾಯದ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಮತಯಾಚನೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿ ಬಿಜೆಪಿಗರನ್ನ ತಿವಿದಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಜಲಿ ಅವರು ಗುಜರಾತಿನ ಮೋದಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ನಿಲ್ಬಹುದು, ನಾವು ಮಾತ್ರ ನಿಲ್ಬಾರ್ದಾ? ನಾನು ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಲೋಕಸಭಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯವಳು ಅಂತ ಟಾಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಾರಿ ಎಲ್ಲರೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿ ಮತ ನೀಡಿ ಅಂತ ಇದೇ संदर्भात मनविಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आमच्या तालुक्याचे नाहीत आणि त्यांनी काही विकास केला नाही. म्हणजे किती अंधारात पण काळा चष्मा घालायचा बघा. आपण डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर स्पष्ट दिसू दे म्हणून काळा चष्मा घालतो. ह्यांनी स्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यावर आंधळं दिसून बघायला लागलेत काळा चष्मा घालून. ज्यांना हॉस्पिटल दिसत नाही, गावातले रस्ते दिसत नाही, तालुक्यातले गव्हर्नमेंट ऑफिसेस दिसत नाही, एवढं मोठं बस स्टँड जे बांधायला लागले ते दिसत नाही. आधीचं बस स्टँड आणि आताचं बस स्टँड बघा. जेव्हा काम पूर्ण होईल तिथे महिलांसाठी सेपरेट टॉयलेट असणं, बाथरूमला जायला जागा असणं आणि पिण्याच्या पाण्याची सोय पण बस स्टँड वर दिसते. हे सगळं विचार करून करताना कोणी घट्ट केलेले माझे हात? तुम्ही सगळ्यांनी ना. तुम्ही सगळ्या मायबापांनी मला ताकद दिली होती 2018 मध्ये की बघूया काय करते ताई आमदार होऊन म्हणून. आणि त्याला 5 वर्षातच मी बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये फुल ना फुलाची पाकळी देऊन काम करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच आज मला मान सन्मान जो तुम्ही लोकांनी दिलेला आहे तो कोणीही आजपर्यंत दिला नाही. आणि म्हणून मी अभिमानाने सांगते खानापूर तालुका हा माझा तालुका आहे म्हणून. यशवंतभाऊने सांगितलं जगदीश शेट्टर म्हणून की म्हणजे त्यांनी ज्यांचा प्रचार करायला लागलेत की आमच्याकडे बघू नका वर बघा म्हणून. मला सांगा ते नरेंद्र मोदी कुठले आहेत ग? गुजरातले आहेत. आणि इलेक्शन लढतायत कुठनं? वाराणसीतनं, उत्तर प्रदेश मधनं. राहते तिकडं, लढते तिकडं. मग कोणाकडे बघून कोण बाहेरचा आणि कोण जवळचा आणि कोण लांबचा? अगं आम्ही लग्न करून आल्यावर नवऱ्याचं नाव पुढे लावल्यावर, आडनाव पुढे लावल्यावर आमचं राशन कार्ड पण तिथल्या गावचं होऊन बसतंय. होतंय की नाही? मग राशन कार्ड वरचं नाव खरं काही बाजार भोंग्यासारखे काहीही बोलणारी ह्या नेते मंडळाचे खरं. त्यांनीच सांगितलं ना 2014 ला अकाउंट काढा, 0 अकाउंट काढा, 15 लाख तुमच्या अकाउंटला येतील म्हणून. 15 पैसे आले का ग? 15 पैसे येऊ दे मी म्हणते. तेच काँग्रेसनी सांगितलं 2000 तुमच्या अकाउंटला घालणार. पहिल्या मीटिंग मध्ये गेले 6 महिने झाले 2000 रुपये घरातल्या मोठ्या स्त्रीच्या नावाने येत आहेत. अभिमान आहे. 1000 रुपयाचा गॅस करून ठेवला. स्त्री गॅस डोक्यावर घेऊन फिरली होती. आता का फिरत नाही? आता का फिरत नाही? गॅस डोक्यावर काँग्रेसनी महाग केला म्हणून. ह्यांच्या ह्याच्यामध्ये किती महाग केला ह्यांनी गॅस? गॅस महाग केल्यावर निदान प्रधानमंत्री आहे म्हणून किंवा आमचं सरकार आहे म्हणून निदान 500 रुपये तरी द्यायचे होते. गरीबाचं जाऊ दे बाबा, महाग झालेलं आहे, काहीतरी कारणांमुळे महाग झालेलं आहे म्हणते ती लोक. 500 रुपये देऊन तरी आमच्यावर सहकार्य करायला पाहिजे होतं. काय दिले? आणि आज 2000 आम्ही द्यायला लागलोय. काँग्रेस सरकार जेव्हा द्यायला लागलंय